Hello, welcome to our science classroom. Lesson number 5, Acids, Bases and Salts. Standard 9th. This is video number 6 of this lesson number 5. In this video, we have to learn about electrolysis. What is mean by electrolysis? In this process, ions are formed. In this electrolysis process, ions are formed in the decomposition of the solute in the solution due to electric current. Decomposition of the solute due to electric current is called electrolysis. Electrolysis means formation of ions. Formation of ions due to decomposition in the solute due to electric current is called electrolysis. For this, we learn here about a process of electrolysis. Look at here. Here is a diagram of electrolysis. There is a solution of copper sulfate solution. Okay. In this beaker there is a solution of copper sulfate solution. 1 gram copper sulfate solution in 50 ml of water. Okay. Then use plate of copper as anode. या ठिकाणी बघा एनोड जो आहे हा कॉपर रॉड घेतलेला आहे. कॉपर यूज ॲज एनोड. ओके. कॉपर यूज एनोड अँड कार्बन रॉड ॲज अ कॅथोड. या ठिकाणी बघा तुम्ही हा कार्बन रॉड आहे आणि हा कॉपर रॉड आहे. कॉपर रॉड जो आहे हा एनोड म्हणून या ठिकाणी आपण त्याचा यूज केलेला आहे. कार्बन रॉड यूज ॲज ए एनोड अँड कॉपर रॉड इज यूज ॲज ए एनोड अँड दिस कार्बन रॉड इज यूज ॲज ए कॅथोड. ओके. हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. कॅथोड आणि एनोड कोणता आहे ते आपण बघितलं. कॉपर रॉड यूज ॲज ए एनोड अँड कार्बन रॉड कॅथोड. ही ॲपरेटसचं आपण रचना घेतल्यानंतर हे सर्किट कंप्लीट केल्यानंतर आपल्याला सर्किटमध्ये काय दिसते? स्विच दिसते आहे. ओके. या ठिकाणी एक 6 व्होल्ट बॅटरी आहे. त्यानंतर वायर आहे या ठिकाणी आणि यामध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन आहे. इन द अबव ॲक्टिव्हिटी कॉपर अपियर्स टू हॅव डिपॉझिटेड ऑन द पोर्शन ऑफ द कॅथोड इमर्स इन द सोल्युशन. जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो आहे या सर्किटमधून, व्हेन वी पासेस इलेक्ट्रिक करंट, या ठिकाणी आपण 6 व्होल्ट बॅटरी आहे. व्हेन वी पासेस इलेक्ट्रिक करंट थ्रू दिस सर्किट, व्हॉट हॅपन्स? ओके. काय बदल आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे? तर हे जे कार्बन रॉड आहे या ठिकाणी बघतोय आपण, कार्बन रॉड हा कॅथोड म्हणून वर्क करतो आणि कॅथोड इज ए निगेटिव्ह चार्ज. या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्ह चार्जकडे जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास करतो आहे आपण, इलेक्ट्रोलिसिस होते आहे कॉपर सल्फेटचं. यामधले जे कॉपर पॉझिटिव्ह 2 पॉझिटिव्ह आयन्स जे आहे ते कार्बन रॉडकडे, ओके, कार्बन रॉडकडे कॅथोडकडे काय होतात ते अट्रॅक्ट होताना आपल्याला दिसते आहे. या ठिकाणी बघा, लुक ॲट हियर, कॉपर आयन्स जे आहे, कॉपर आयन्स, ओके, Cu2 पॉझिटिव्ह आयन्स म्हणजेच कॉपर आयन्स जे आहे ते याकडे कार्बन रॉडकडे ते आकर्षित झालेले आहेत. ते अट्रॅक्ट जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट यामध्ये सुरुवात करतो आहे. ओके. तर या पद्धतीनं कॅटायन्स दॅट इज कॉपर आयन्स इन द सोल्युशन गॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द कॅथोड. ओके. जे कॅटायन्स आहे, कॉपर आयन्स आहे, हे या ठिकाणी अट्रॅक्ट होत आहे. ओके. कॉपर ॲटम्स आर फॉर्म व्हेन इलेक्ट्रॉन्स कमिंग आउट फ्रॉम द कॅथोड कंबाईन विथ कॉपर आयन्स. ए डिपॉझिट ऑफ द कॉपर अपियर्ड ॲट द कॅथोड. हा जो कार्बन रॉड आहे, हा कार्बन रॉड कॅथोड म्हणून या ठिकाणी वर्क करतो आहे. तर या ठिकाणी बघतोय आपण कार्बन रॉड या ठिकाणी ते डिपॉझिट झालेलं आहे कार्बन रॉडकडे, म्हणजेच कॅथोड रॉडकडे. इव्हन दो कॉपर आयन्स इन द सोल्युशन वेअर यूज अप इन दिस मॅनर. आणि कॉपर सल्फेटचा जो कलर आहे, व्हॉट इज द कलर ऑफ ब्ल्यू कलर जो आहे, ब्ल्यू कलर ऑफ कॉपर सल्फेट, या ठिकाणी बघतोय आपण ब्ल्यू कलर ऑफ कॉपर सल्फेट रिमेन द सेम. कॉपर सल्फेटचा जो ब्ल्यू कलर आहे आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे तोच आहे जरी इलेक्ट्रोलिसिस होत असलं तरी पण. ओके.
हे आपण या ठिकाणी बघतो आहे महत्त्वाचं, की द सोल्युशन रिमेन द सेम बिकॉज while electric current was on, electrons were removed from the copper atoms of the anode and sent to the battery through electric wire. The copper positive ions, म्हणजे cations are formed in this manner, enter the solution. In this way, decomposition of solute in the solution takes place due to electric current. आपण काय पाहिलं आहे, डिकम्पोजिशन जे आहे कॉपर सल्फेट मधला हे जे द्रावण आहे, सोल्युशन आहे, सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट डिकम्पोजेस ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. कारण आपण या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट जो आहे तो या ठिकाणी आपण डिपॉझिट केलेला आहे, सप्लाय केलेला आहे, आणि त्यामुळं काय होते आहे की डिकम्पोज होत आहे, त्यामधून आयन्स तयार होत आहे, आणि दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोलिसिस. डू यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोलिसिस? Electrolysis means decomposition of solute in the solution. Decomposition of solute. Decomposition म्हणजे formation of ions. Decomposition of solute in the solution due to electric current. Decomposition of solute in the solution due to electric current. It is called electrolysis. म्हणजे यामध्ये दोन पार्ट आपल्याला दिसते आहे. एक कॅथोड रिॲक्शन होते या ठिकाणी, आणि दुसरी ॲनोड रिॲक्शन या ठिकाणी होते. तर या ठिकाणी लुक ॲट हिअर कॅथोड रिॲक्शन. कॅथोड रिॲक्शनमध्ये काय होते आहे, कॉपर पॉझिटिव्ह 2 पॉझिटिव्ह आयन्स आहे ॲक्वसमधले. ओके, ॲक्वस हे महत्त्वाचं आहे. सोल्यूट इन द सोल्युशन 2 इलेक्ट्रॉन्स जे आहे या ठिकाणी जातात, देतो कॉपर मेटल असल्यामुळे, आणि या ठिकाणी कॉपर बघा या ठिकाणी सॉलिड कॉपर तयार होत आहे, आणि ॲनोडमध्ये कॉपर जे सॉलिड आहे त्यापासून ॲक्वस सोल्युशनमध्ये कॉपर आयन्स तयार होत आहे. हे इलेक्ट्रोलिसिसमध्ये दोन पार्ट आपल्याला दिसत आहे या प्रोसेसमध्ये. ओके, आणि म्हणून आपल्याला नेहमी लक्षात घ्यायचं आहे, लिक्विड सोल्युशन और सोल्युशन टू हॅव लार्ज नंबर ऑफ डिसोसिएटेड आयन्स फॉर इलेक्ट्रोलिसिस टेक्स प्लेस. देअरफॉर सबस्टन्सेस व्हिच undergo dissociation, substances which undergo dissociation to great extent in the liquid state or solution is called a strong electrolyte. म्हणजे कोणता पदार्थ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहे, तर ज्यामध्ये जास्त डिसोसिएशन होते, ज्या सबस्टन्समध्ये डिसोसिएशनचं जे आयन्स, डिसोसिएशन ऑफ आयन्स जे आहे त्याचं प्रमाण जास्त असते सोल्युशनमध्ये, दॅट इज ए स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. जसं सॉल्ट आहे, strong acid, strong bases are strong electrolytes. Which are the strong electrolytes? मग strong electrolytes कोणते आहे, तर जे स्ट्रॉंग म्हणजे सॉल्ट्स आहे, स्ट्रॉंग बेसेस आहे, आणि स्ट्रॉंग बेसेस आहे आणि स्ट्रॉंग ॲसिड्स आहे. जसं स्ट्रॉंग बेस NaOH आहे, स्ट्रॉंग ॲसिड HCl आहे, आणि सॉल्ट NaCl आहे. म्हणजे NaClचं डिसोसिएशन कशामध्ये होणार आहे, Na पॉझिटिव्ह आयन आणि क्लोराईड निगेटिव्ह आहे. या पद्धतीनं इलेक्ट्रोलाइट्स आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहे, देअर सोल्युशन्स हॅव हाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आपण काल पण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा प्रयोग पाहिलेला होता, की यामध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रिक बल्ब लावतो आहे तर हे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आपल्याला दिसून येते आहे. ओके, लिक्विड स्टेटमध्ये वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस आर वीक इलेक्ट्रोलाइट. जे वीक ॲसिड आहे, वीक बेसेस आहे, त्यामध्ये कमी कंडक्टिव्हिटी आपल्याला दिसून येते आहे. याच असेंब्ली कन्सिस्ट ऑफ द कंटेनर इलेक्ट्रोलाइट डीप इन इट कॉल्ड इलेक्ट्रोलिटिक सेल. हे इलेक्ट्रोलिटिक सेल आहे. आपण ह्या ठिकाणी पाहतो इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉपर सल्फेटचा आपण इलेक्ट्रोलिसिस केलेलं आहे. ओके, तर ही ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघितलेली आहे. त्यानंतर प्युअर वॉटर, या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे, वुड वॉटर बी ए गुड कंडक्टर? वॉटर हे गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे का? आपण जे पाणी पितो ते नक्कीच कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. पण प्युअर वॉटर जे आहे, प्युअर वॉटर इज यूज इन इलेक्ट्रोलिटिक सेल, करंट डज नॉट फ्लो. प्युअर वॉटर जे आहे, ज्याला शुद्ध पाणी म्हणतो आपण, तर त्यामध्ये यामधून इलेक्ट्रिक करंट वाहू शकत नाही. हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे. फ्रॉम दिस वी लर्न दॅट प्युअर वॉटर इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे लक्षात घ्यायचं आहे की प्युअर वॉटर इज बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे लक्षात आलं आहे. प्युअर वॉटर मधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही, आणि म्हणून प्युअर वॉटर इज ए बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अँड वी हॅव ऑलरेडी लर्न
द रिझन बिहाइंड दिस, याचं आपण कारण पण पाहिलं आहे. कारण त्यामधून जे डिसोसिएशन आहे, डिसोसिएशन जे होते आयन्सचं ते होऊ शकत नाही. द कॉन्सन्ट्रेशन, याचं कारण जे आपण पाहिलं आहे की ती कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच पॉझिटिव्ह आयन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच पॉझिटिव्ह आयन अँड OH निगेटिव्ह आयन्स जे आहे जे तयार होतात इज व्हेरी लो. प्युअर वॉटरमध्ये डिसोसिएशन ऑफ आयन्स जे आहे, आयन्स तयार होण्याची जी प्रक्रिया असते ती खूप लो असते. आणि म्हणून म्हणजे 1 × 10⁻⁻⁷ मोल पर लिटर असते. आणि म्हणून यांच्यामधून प्युअर वॉटरमधून इलेक्ट्रिक करंट वाहू शकत नाही. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. हाऊएव्हर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ वॉटर इन्क्रीजेस ऑन मिक्सिंग ए स्मॉल अमाऊंट ऑफ सॉल्ट ऑर स्ट्रॉंग ॲसिड अँड बेस. आणि मग कधी त्यांच्यामध्ये इन्क्रीज होतो आहे कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, जेव्हा आपण त्यामध्ये सॉल्ट किंवा स्ट्रॉंग ॲसिड किंवा बेस त्यामध्ये आपण ॲड करू, तर डिसोसिएशन अँड इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर टेक्स प्लेस. जेव्हा व्हेन वी ॲड स्मॉल अमाऊंट ऑफ सॉल्ट ऑर स्ट्रॉंग ॲसिड अँड बेस. ओके, डू यू अंडरस्टँड दिस ॲक्टिव्हिटी? Then we learn about electrolysis of water. What is mean by electrolysis of water? या ठिकाणी पण पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये 2 ग्रॅम सॉल्ट घेतलेलं आहे. प्युअर वॉटरमध्ये एका बिकरमध्ये आपण काय घेतलेलं आहे, इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर करताना एक बिकर आहे, बिकरमध्ये 2 ग्रॅम सॉल्ट आहे आणि 250 ml वॉटर घेतलेलं आहे. आणि एक या ठिकाणी 6 व्होल्ट बॅटरी आहे. ही 6 व्होल्ट बॅटरी आहे. या ठिकाणी 2 टेस्ट ट्यूब आहे. त्यानंतर यामध्ये जो वायर आहे, इलेक्ट्रिक कंडक्टिंग वायर या ठिकाणी लावलेला आहे. आणि ह्या टेस्ट ट्यूब आहे, या टेस्ट ट्यूबमध्ये पाणी घेऊन या पद्धतीनं जर आपण रचना त्या ठिकाणी केली, व्हेन वी कन्स्ट्रक्ट दिस टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन्स, what happen, we can conduct this experiment, connect the electrical wires to the positive and negative terminal of power supply. आणि याचं इन्सुलेटिंग क्लॅडिंग जे आहे या ठिकाणचं ते आपण रिमूव्ह केलेलं आहे कंडक्टिंग वायरचं. ओके, आणि त्यानंतर आपण काय केलेलं आहे, हे जे 2 वायर आहे इलेक्ट्रोड म्हणून त्या ठिकाणी ते वर्क करणार आहे. आणि हे टेस्ट ट्यूब उलट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि अलो द इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रिक करंट आपण या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे. लुक ॲट हिअर. तर पोटेन्शियल डिफरन्स आपण 6 व्होल्टचा दिलेला आहे. आणि पॉवर सप्लाय सुरू केल्यानंतर तुम्हाला काय दिसते आहे, व्हॉट डीड यू सी हिअर? यू सी हिअर गॅस बबल्स फॉर्मिंग नियर द इलेक्ट्रोड. या ठिकाणी बघतोय आपण इलेक्ट्रोडमध्ये या ठिकाणी गॅस बबल आहे, जी रिकामी जागा दिसते आपल्याला, गॅस बबल आहे. ओके, टेस्ट ट्यूबमध्ये आर दीज गॅसेस आर हेवियर और लाइटर दॅन एअर. हे गॅस बबल्स जे आहे हवेपेक्षा हलके आहेत. ओके, पाण्यापेक्षा या ठिकाणी हलके आहे आणि म्हणून ते वर या ठिकाणी कलेक्ट झालेले आपल्याला दिसतात आहे. ओके, आर दीज व्हॉल्यूम ऑफ गॅसेस कलेक्टेड ओव्हर द सोल्युशन इन द टेस्ट ट्यूब सेम आहे का? आपल्याला या ठिकाणी सेम दिसतात का? नाही आहे. या ठिकाणी बघा, म्हणजे या ठिकाणी प्रपोर्शन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन आपण बघतो आहे की H2O मध्ये जेव्हा याचं डिसोसिएशन होणार, याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस राहणार आहे. मग याचं प्रपोर्शन जे आपण बघतो आहे की कोणत्या टेस्ट ट्यूबमधलं प्रपोर्शन कमी आहे आणि कोणत्या टेस्ट ट्यूबमधलं प्रपोर्शन जास्त आहे. तर हे आपल्याला सांगायचं आहे. इट इज फाउंड इन द अबव ॲक्टिव्हिटी दॅट द व्हॉल्यूम ऑफ गॅस फॉर्म नियर द कॅथोड इज डबल that of gas forming near the anode. Scientists have shown the hydrogen gas is formed near the cathode बघा, and oxygen gas near the anode. ऑक्सिजन गॅस ॲनोडमध्ये होतो आहे आणि पॉझिटिव्हमध्ये होतो आहे आणि इकडे निगेटिव्हमध्ये होतो आहे, कॅथोडमध्ये होतो आहे. तर यावरून आपण लक्षात घेतो आहे की कॅथोड रिॲक्शन या ठिकाणी बघा, H2O 2 इलेक्ट्रॉन आपल्याला या ठिकाणी दिसते, H2 गॅस आणि OH निगेटिव्ह आयन्स. ॲनोडमध्ये आपल्याला कशा पद्धतीची रिॲक्शन होते आहे, म्हणजे कॅथोडमध्ये आपल्याला हायड्रोजन गॅस आहे, ॲनोडमध्ये ऑक्सिजन गॅस तयार होतो आहे. आणि यावरून आपल्याला लक्षात येते आहे, या ठिकाणी आपल्याला टेस्ट ट्यूबमध्ये लिटमस पेपरच्या साहाय्यानं जर आपण टेस्ट केलं तर व्हॉट डीड यू सी देअर, काय दिसणार आपल्याला तिथं. तर वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहे, हे सुद्धा आपण माहिती घ्यायची आहे की इलेक्ट्रोलिसिसचे उपयोग कुठे होतं, हे सुद्धा माहिती आपण इंटरनेटवरून घेऊ शकतो आहे. ओके, वी लर्न हिअर इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर अँड अबाउट इलेक्ट्रोलिसिस.